उदगीर शहर येथे रामनवमी निमित्त 26 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालण्याचं राहून गेलं, त्याबद्दल काही लोकांनी आमचा निषेध नोंदवला. जय श्रीराम. श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील या नात्याने आज आपल्या समोर आलो आहे. सर्वप्रथम आमच्याकडून जे हार घालण्याचं जो राहून गेलं त्याबद्दल आम्ही सर्व हिंदू बांधवांना व सर्व उदगीर शहरातील महामानवांना आम्ही समोर नतमस्तक होऊन या ठिकाणी माफी मागतो व आम्हाला सर्वजण मन मोठं करून माफ करावं असं मी आपल्या समोर विनंती करतो. तसेच आम्ही 14 वर्षापासून या ठिकाणी कार्य करत असताना ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी जयंती असेल किंवा आणखी काही मोठे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो, त्यावेळेस आमचा एक नियोजनाचा भाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी सकाळी आमची एक टीम ठरलेली असते. ती टीम प्रत्येक महामानवांच्या पुतळ्याला जाऊन हार घालत असते, त्या ठिकाणी नतमस्तक होत असते. पण यावेळेस आमच्या कामाच्या व्यापामध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही आमचं कार्य होऊ शकलं नाही, त्यामुळे ही घटना चुकून घडली हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. पण जो व्यक्ती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना दारू पिऊन हार घालत होता आणि काहीतरी वक्तव्य करत होता, तसेच त्यांच्या सोबतचे जे काही लोक होते त्यांना हे मान्य होतं का की दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालणं कुठपर्यंत योग्य आहे? मग यांचा कोणी निषेध का नोंदवला नाही? मग यांच्या पाठीमागे कोणीतरी षडयंत्र करून यांना समोर केलं आहे का की ही रामनवमी पुढच्या वेळेस होऊ नये, भव्य दिव्य होऊ नये, कुठेतरी याला अडथळा आणावा का? जर त्याला जर वाटलं असतं तो माझ्या जवळचाच होता तर तो मला फोन करून सांगितलं असता, मी त्या ठिकाणी हार घातला असतो तिथंच, नाही तर आम्ही सर्व महामानवांच्या पुतळ्याला हार घालण्याचं आम्ही नियोजन केलं असतो. पण तसं न होत होता आमच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो काम करत होता असं आम्हाला लक्षात आलं. तसंच तो व्यक्ती आमच्या काही कार्यकर्त्यांना धमकी देत होता, त्यामुळे मी आज आपल्या समोर आलो आहे. हा जो व्यक्ती आहे याने या हिंदू समाजाच्या आया बहिणीचं काही रक्षण वगैरे केलेलं आहे का? जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस हिंदूंच्या आया बहिणीवर बलात्कार व्हायचे, त्यांना पळून घेऊन जायचे, अशा नराधमांना छत्रपती शिवाजी महाराज ठेचत असत, ठोकत असत. त्यांचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी जे धर्मांतर करायचे त्यांचं शुद्धीकरणही करत असत. असे अनेक काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होत असत. पण हाच व्यक्ती जो आमचा निषेध नोंदवला, जो हिंदू मराठा मुलगी ज्या एका जिहाद्याने पळून घेऊन गेलं, त्याच्याच पांड्यावर जाऊन तो सुपारी खात असतो आणि त्यालाच घेऊन तो छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या स्मारकाला हार घालत असताना मी पाहिलेलं आहे. आज आणखी एक उदगीर परिसरातील एक हिंदू मराठा मुलगी ज्या मोठ्या घरची आहे, तीही अशाच एक लवजाच्या जाळ्यामध्ये फसली आहे. ते आम्हाला फक्त 4 दिवसाखाली आमच्या काही कार्यकर्त्यांना येऊन सांगितलं. आम्ही त्यावेळेस रामनवमीच्या धामधुमीत होतो, आम्ही त्यावेळेस आम्हाला वेळ मिळाला नाही. पण आम्ही त्यांना काल फोन करून विचारलं आणि त्यांना सांगितलं त्यांच्या गावातल्या लोकांना की बाबा अशा प्रकारची आपली एक मुलगी एका जिहाद्याच्या तावडीत सापडली आहे आणि त्याच्या घरापुढे हा निरोप द्या, अशा प्रकारचं आम्ही त्यावेळेस सांगितलं. पण हे कार्य हे करतील का याबद्दल यांच्याबद्दल आम्हाला शंका आहे. आपण हे सर्व आपसात भांडणं करत असताना त्या ठिकाणी काही कमेंट आम्ही पाहिल्या, ज्या कमेंट्स ज्या की आपल्या लोकांच्या भांडणामध्ये ते दुसरे आमच्याबद्दल काही ना काही बोलत आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. रामनवमी असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, कुण्याही महामानवाची जयंती असेल, ही संपूर्ण मोठ्या थाटामाटात झाली पाहिजे. आणि जे काही नियोजनामध्ये काही जर एखाद्याचा चुकला असेल तर तो भाग म्हणून त्यांना सूचना द्यावं, त्यांना कल्पना द्यावी की आपण असं केलं पाहिजे, जेणेकरून एखाद्याबद्दल बोलणं कितपर्यंत योग्य आहे ते आपण ठरवावं. तसेच जो यावेळेसचा आमचा जो महामानवांना हार घालण्याचा ज्यावेळेस आमचा हे भाग राहिला आहे, त्यावेळेस अनेक वेळा आपल्या समोर नतमस्तक होऊन क्षमा मागतो व मी थांबतो. जय श्रीराम.